बाजारात चिकू फार येतात म्हणून आज आपण हा चिकू शेक बनवलेला आहे. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आज आपण एक मिल्कशेक पाहून घेणार आहोत, चिकू मिल्कशेक. तर हा चिकूचा मिल्कशेक बनवायचा कसा ते पाहून घेऊया. चिकू मिल्कशेक बनवून घेण्यासाठी मी एका जाड बुडाच्या पातेल्यामध्ये दूध हे काढून घेत आहे. मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, पण ते दूध काढण्याआधी मी 2 ते 3 टेबलस्पून इतका पाणी घालून घेत आहे. म्हणजे आपण दूध जेव्हा उकळवायला घेतो ना, तेव्हा दूध बुडाला चिटकत नाही, म्हणून हा 2 ते 3 टेबलस्पून आपल्याला पाणी घालून घ्यायचा आहे. त्यानंतर मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे. छान उकळी येईपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी हे जरासं स्टर करून घेत आहे आणि त्यानंतर स्लो गॅसवर आपल्याला ते उकळून घ्यायचं आहे. आता दूध आपलं उकळतं आहे तोपर्यंत मी 10 ते 12 चिकू घेतलेले आहेत. त्याची वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहेत. सगळ्यात चिकूंच्या साली आपण आता काढून घेऊया आणि त्या चिकूंची छोटे छोटे आपण तुकडे करून घेणार आहोत, जेणेकरून ते छोटे छोटे तुकडे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घेण्यास मदत होईल, म्हणजे लवकर त्याची पेस्ट बनेल. चिकू सगळी साफ करून घेतलेली आहेत. आता ही आपण कापून घेणार आहोत. तर आता छोटे छोटे तुकडे कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवून देत आहे. इथे तुम्ही पाहू शकताय की मी छोटे छोटे तुकडे करून घेत आहे. म्हणजे हे छोटे छोटे तुकडे आपण हातानेच करून घेऊ शकतो. इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. त्यातली बी जर असेल तर ती बीसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे. आता ह्याची आपण छान अशी पेस्ट बनवून घेऊया. पण हीच एक खूपच अशी जाड होते आणि मग त्या मिक्सरच्या भांड्याला चिकटते, म्हणून 2 ते 3 टेबलस्पून मी आपण जे गरम करायला दूध ठेवलेलं आहे ना, त्यातलंच दूध आपल्याला काढून घ्यायचं आहे. ही पहा, पेस्ट अगदी छान अगदी स्मूथ झालेली आहे. तरी एका भांड्यात मी ती पेस्ट काढून घेतलेली आहे. अशा प्रकारे सगळ्याच चिकूंची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकताय की पेस्ट आपली तयार झालेली आहे. तर आता आपण पुढची प्रोसेस करून घेणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं ते आता पाहून घेऊया. आता त्यात मी थोडंसं दूध घालून हे सगळं एकजीव पहिलं करून घेत आहे. ही जी पेस्ट जी आपण बनवलेली आहे ती संपूर्ण एकजीव करून घ्यायची आहे. त्यासाठी तुम्ही एकतर चमचा वापरा, स्पॅच्युला वापरा किंवा तुम्ही विस्करच्या मदतीने सुद्धा ते करून घेऊ शकता. आता त्यात आपण 1 टीस्पून एवढी वेलची पूड घालून घेणार आहोत. तर वेलची पूड घातल्याने त्याला फ्लेवरसुद्धा छान येतं. आता आपण जे उकळून ठेवलेलं आहे दूध, ते दूध गरम गरम न घालता ते दूध आपण थंड करून एकदम गार करून हे यात मिक्स करून घ्यायचं आहे. आता सगळंच दूध न घालता आपण दूध थोडं थोडं करून घालायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला खूप पातळसुद्धा हा शेक बनवायचा नाही किंवा खूप जाडसुद्धा हा बनवायचा नाही. मी तुम्हाला दाखवते कन्सिस्टन्सी कशी असली पाहिजे. ही पहा, अशा पद्धतीची आपण ही कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. आता तुम्हाला जर ह्यात ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्ससुद्धा घालून घेऊ शकता. मी इथे घातलेले आहेत. मी फक्त बदाम आणि काजू एवढेच ड्रायफ्रूट्स बारीक चॉप करून 3 टेबलस्पून एवढे मी घालून घेतलेले आहेत. तर वरून आपण बारीक बारीक चिकू कापून ही वरून आपण गार्निश करून घेऊ शकतो. आणि हे अगदी गार होण्यासाठी, म्हणजे तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. म्हणजे ॲक्च्युली उन्हाळ्याच्या दिवसात हे अतिशय उत्कृष्ट चिकू मिल्कशेक थंडगार पिण्यास. पण आपण या सीझनला करत आहोत म्हणून हे काय मी एकदम गार होण्यासाठी ठेवणार नाही आहे, पण नॉर्मल आपण हे
घेणार आहोत. तर हे आता रेडी आहे सर्व करून घेण्यासाठी. तर मी हे ग्लासेसमध्ये भरून घेणार आहे. तर चला आपण आता ग्लासेस घेऊया आणि ग्लासेसमध्ये हे मिल्कशेक भरून घेऊया. अतिशय सुंदर असा मिल्कशेक झालेला आहे आणि चवीलासुद्धा तो भन्नाट असा लागतो. तुमच्याकडे ही अशी चिकू मिळत असतील तर अशा पद्धतीने तुम्ही चिकू मिल्कशेक घरीच बनवा आणि घरीच तुम्ही पिऊ शकता. आपल्याला हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये किती महाग मिळतात शेक, हे घरी आपल्याला अगदी स्वस्त दरात आपण हे चिकू मिल्कशेक बनवून घेऊ शकतो. आता मी थोडंसं ड्रायफ्रूटसुद्धा गार्निश करून घेतलेलं आहे आणि चिकूचे बारीक बारीक तुकडेसुद्धा याच्यावर टाकून हे मी गार्निश करून घेतलेलं आहे. आता तुम्ही ही भरलेली ग्लासेस जी आहेत ती तुम्ही स्वतःही घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर पाहुणे आले असतील तर तुम्ही पाहुण्यांनासुद्धा हे सर्व करून देऊ शकता. चवीला भन्नाट लागणारा विदाऊट शुगर हा मिल्कशेक रेडी झाला आहे. हा चिकूचा मिल्कशेक तुम्हाला आवडला तर घरी नक्की करून पहा. केल्यानंतर मात्र एक लाईक जरूर करा. हा माझा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका छान व्हिडिओ. तोपर्यंत बाय.